मित्रांनो, आज आपण परत एकदा मराठी हा विषय शिकणार आहोत. तर चला आपण आज आपला विषय बघूयात. सर्वात प्रथम सर्वांना वेलकम, सुस्वागतम. ऑनलाईन प्रोग्राम इयत्ता 5वी. माझे नाव विद्या यस महाजन. शाळेचे नाव हिंदी शाळा दांडाखाल पश्चिम एच वेस्ट. आजची दिनांक 29/10/2020. आजचा सुविचार बघा मुलांनो. आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधीही चांगलं. हा सुविचार सर्वांनी काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे आणि त्यानुसार अनुकरण करायचे आहे. की आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं विचार समजलाच असेल. आता आपण आपल्या सरस्वती मातेची वंदना करून या कुंदेनु तुषार हार धवला, या शुभ्र वसरा अवतारा, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुती देवे सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेष दाड्यापहा. नमस्ते शारदा देवी विना पुस्तक धारिणी, विद्या आरंभ करिश्रमी, प्रसन्न भवे सर्वदा. ओम शांती शांती शांती. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सरस्वती देवीचे स्तवन करून आता आपल्या पाठाला आपण सुरुवात करूया. तर बघा, आजचा जो आपला लेसन आहे वर्ग 5वी, विषय मराठी, शब्द संपत्ती. व्याकरण मध्ये शब्द संपत्ती आपण हा घटक घेणार आहोत. तर आपण काय काय करणार आहोत अशा प्रकारे आपला हा विषय झाला. त्या अगोदर आपण थोडी शब्दाच्या अगोदरच थोडीशी प्रस्तावना बघूया. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला मराठी अक्षरे हे मी पहिल्या लेसन मध्ये थोडस आपण याची उजळणी घेतली आहे, पण आता आपण पुन्हा परत एकदा याची उजळणी बघूयात. तर बघा, मराठी वर्णमालामध्ये मराठी अक्षरे असतात अ पासून ञ पर्यंत. अशा प्रकारे स, य, ई, छ, अ, ग. तर ही अ पासून ञ पर्यंत मराठी जी अक्षरे आहेत ती आपण थोडीशी बघूयात. तर बघा, अक्षर म्हणजे काय, त्या अगोदर अक्षर म्हणजे काय, तर अक्षर म्हणजे ध्वनी खुणा. आत्ताच आपण बघितलं मराठी मुळाक्षरे, तर तेच अक्षर असतात आणि त्या म्हणजे ध्वनी खुणा असतात. तर उदाहरणार्थ अ, आ, क, म, न ह्या काय झाल्या, ध्वनी खुणा झाल्या. आणि ह्या ध्वनी खुणा आपल्याला शब्द तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो, ते आपण पुढे बघणारच आहोत. तर बघा, त्या अगोदर आपण शब्द म्हणजे काय याची थोडीशी माहिती बघूया. तर कोणत्याही भाषेचा अभ्यास करण्यासाठी शब्द संपत्ती ही खूप महत्वाची असते आणि जेवढे शब्द संपत्ती आपली चांगली असेल तेवढी भाषा ती आपल्याला लवकर अवगत होते. तर आपण सर्वात पहिले शब्द म्हणजे काय ते बघूया. तर बघा, शब्द म्हणजे ठराविक क्रमाने आलेला अक्षर समूह होय. आता अक्षर बघितले, ते अक्षर समूह ठराविक क्रमाने आले की शब्द म्हणतात. तर जसं उदाहरणार्थ कमळ, अजय, मगर ही झाली शब्द.
चा अभ्यास करण्यापूर्वी एक शब्दावर छानशी कविता बघूया. तर ती कविता मी तुम्हाला म्हणून दाखवते. शब्द वाचून मौनामधले भाव सारे कळू लागले. तेव्हा मात्र कागदावरती शब्द शब्द जुळू लागले. नजरेची भाषा कळायला तसा थोडा उशीर झाला. वसंत बहरत होता तेव्हा कळलं तेव्हा शिशिर झाला. आता जेव्हा सगळे उत्तर प्रश्न वाचून मिळू लागले तेव्हा मात्र कागदावरती शब्द शब्द जुळू लागले. अशा प्रकारे आपण ही शब्दाची छानशी अशी कविता बघितली आणि आता आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. तर मराठी व्याकरण शब्द संपत्ती हे आपण आज पडणार आज आपण प्रथम आपण विरुद्धार्थी शब्द हे बघणार. विरुद्धार्थी शब्द कशाला म्हणतात याची आपण माहिती घेणार आहोत. तर विरुद्धार्थी म्हणजे काय तर बघा विद्यार्थी मित्र, विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय तर एक शब्द दुसऱ्या शब्दाचा विरुद्ध किंवा उलट अर्थ सांगतो. एक शब्द दुसऱ्या शब्दाचा विरुद्ध किंवा उलट अर्थ सांगतो त्या विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. बघा एक शब्द जो आहे तो दुसऱ्या शब्दाचा विरुद्ध किंवा उलट अर्थ सांगतो त्यास आपण काय म्हणतो विरुद्धार्थी शब्द असे म्हणतो. तर विरुद्धार्थी शब्द चुकीच्या या चिन्हाने दर्शवतात. विरुद्धार्थी शब्द हे जे चिन्ह आहे या चिन्हाने याला चुकीचे चिन्ह म्हणतात. तर याला काय या चिन्हाने ते दर्शवतात की आता विरुद्धार्थी शब्द कसे असतात तर बघा मागे पुढे हा जो व्यक्ती आहे ह्या व्यक्तीला आपण मागे मागे हे शब्द आहे तर त्याचा उलट विरुद्ध अर्थ सांगणारा शब्द होतो बघितले. सर्वांनी मुलांना लक्षात ठेवायचं आहे की एक शब्द दुसऱ्या शब्दाचा विरुद्ध किंवा उलट अर्थ सांगतो त्यास विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. विरुद्धार्थी शब्द कोणकोणती ते आपण बघूयात. तर विरुद्धार्थी शब्द काय आहे ते आपण बघूयात. तर बघा हसणे तर विरुद्धार्थी शब्द रडणे. कमी जास्त, सावकाश जलद, पहिला शेवट, सुगंध दुर्गंध, वाकडे सरळ, दयाळू क्रूर, ठेंगू उंच, बाहेर आत, खराब चांगले, जगणे मरणे, सतेज निस्तेज, मागचा पुढचा, निबर कोळे, गोरा काळा, डावा उजवा, खोल उथळ, बाहेर आत, माता पिता, आज उद्या. आता आपण अशा प्रकारे आपण काय केली विरुद्धार्थी शब्द बघितली. आता आपण समानार्थी शब्द म्हणजे काय ते बघूयात. समानार्थी शब्दाला पर्यायवाची शब्द सुद्धा म्हणतात. तर ते आपण आता बघूयात की समानार्थी शब्द म्हणजे काय. तर बघा समानार्थी शब्द म्हणजे एक शब्द दुसऱ्या शब्दाचा बघा समानार्थी शब्द म्हणजे काय की एक शब्द दुसऱ्या शब्दाचा समान अर्थ सांगतो. कसा अर्थ सांगतो समान. तर त्या समानार्थी शब्द असे म्हणतात.
एक शब्द दुसऱ्या शब्दाचा समानार्थ सांगतो. समान म्हणजे सारखा. तर त्या समानार्थी शब्द असे म्हणतात. आपण आता मागे विरुद्धार्थी शब्द बघितले, तर विरुद्धार्थी शब्दामध्ये काय सांगतो? एक शब्द दुसऱ्या शब्दाचा विरुद्ध अर्थ सांगतो. पण इकडे काय आहे? समानार्थ सांगतो. तर समानार्थी शब्द बरोबर या चिन्हाने दर्शवतात. समानार्थी शब्द काय करतात? बरोबर अशा ह्या चिन्हाने, तुम्हाला हे चिन्ह दिसतंय, तर ह्या चिन्हाने समानार्थी शब्द दर्शवतात. बघा, समानार्थी शब्द कशी असतात? झाड, त्या समानार्थी शब्द असतो वृक्ष, तरू. झाडाला वृक्ष किंवा तरू असे सुद्धा संबोधले जाते. तर झाड, वृक्ष आणि तरू या तिन्ही शब्दाचा अर्थ एकच असतो, तो समान. इथं झाडाचं चित्र दिलंय, तर झाड, वृक्ष आणि तरू ही काय, तीन समान शब्द आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना समान अर्थ सांगतो त्या समानार्थी शब्द असे म्हणतात. तर ती कोणकोणती, ते आता आपण त्याचा थोडासा अभ्यास करूयात. तर बघा, आता समानार्थी शब्द कोणकोणती? झाड, झाडाचा समानार्थी शब्द कोणता? वृक्ष, तरू, पादप. आता हे तीन शब्द जे आहेत ती समान आहेत. झाडाच्या ऐवजी आपण झाड, वृक्ष, तरू आणि पादप ही तीन शब्द वापरली तरी चालतात. आता पुढील शब्द आपण समानार्थी शब्द बघूया. तर ढग, ढग, मेघ, घन, जल, पोयत, ही जे सर्व शब्द आहेत ती ढगाला समानार्थी शब्द आहेत. वल्लरी, वल्लरीचा समानार्थी शब्द वेल आणि लता असा होतो. पाऊस, पाऊस याचा समानार्थी शब्द पर्जन्य, वरून असे सुद्धा संबोधले जाते. सूर्य, सूर्याचा समानार्थी शब्द रवी, मित्र, भास्कर, दिनकर, भानू. हे सर्व जी नावे आहेत ती सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत. आणि सूर्याऐवजी जर आपण रवी म्हणले, जर भास्कर म्हणले, दिनकर म्हणले, तरी त्याचा अर्थ काय होतो? सूर्यच होतो. डोळा, आता डोळ्याचा समानार्थी शब्द कोणता? तर बघा, नेत्र, नयन, लोचन, चक्षु, अक्ष ही झाली डोळा याची समानार्थी शब्द. कपाळ, कपाळ, ललाट, भाळ ही झाली समानार्थी शब्द. कान, कानाचा समानार्थी शब्द कर्ण, कर्ण इंद्रिय, कर्णेंद्रिय ही काय झाली? सॉरी, कर्णेंद्रिय ही कानाचा समानार्थी असलेली शब्द झाली. डोके, डोके, मस्तक, शिर. तोंड, तोंड या शब्दाचा समानार्थी शब्द मुख, वदन, आनन ही झाली तोंड या शब्दाचा समानार्थी शब्द. शिष्य, शिष्य, विद्यार्थी, अनुयायी. तरुण, तरुण, युवक, जवान आणि युवा ही झाली तरुण या शब्दाची समानार्थी शब्द. म्हातारा, म्हातारा, वृद्ध, वयस्कर. किल्ला, किल्ला, गड, तट आणि दुर्ग. गड, तट आणि दुर्ग ही झाली किल्ला या शब्दाची समानार्थी शब्द. उपद्रव, उपद्रव, त्रास, छळ. उदास, खिन्न, दुःखी. उदर, पोट. उपवन, बगीचा, बाग, उद्यान, वाटिका. अरण्य, अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द रान, कानन, जंगल, विपिन. अशा प्रकारे आपण समानार्थी शब्द बघितली. आता
तुमच्या पुस्तकातील काही शब्दांच्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम तुमच्या 5वीच्या पुस्तकामध्ये शरीराचे भाग असणारे शब्द शोधा ही एक ऍक्टिव्हिटी आहे. आपल्याला काही शब्द दिले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला शरीराचे भाग असणारे शब्द शोधायचे आहेत. तर ते आपण आता शब्द आहे तो आहे सामान. तर सामान या शब्दामध्ये आपल्या शरीराचा मान हा काय आहे? मान हा आपल्या शरीराचा भाग असणारा शब्द आहे. दुसरा जो शब्द आहे तो आहे पोपट. पोपट या पोपट या शब्दामध्ये पोट काय पोट हा शब्द आपल्या शरीराचा भाग असणारा शब्द आहे. तिसरा जो शब्द आहे तो आहे पाठवणी. तर पाठवणी या शब्दामध्ये पाठ हा शब्द काय आपल्या शरीराचा भाग असणारा शब्द आहे. चौथा जो शब्द आहे तो आहे यजमान. तर यजमान या शब्दामध्ये मान हा आपल्या शरीराचा भाग असणारा शब्द आहे. पाचवा जो शब्द आहे तो आहे आगबोट. तर आगबोट यामध्ये बोट हा आपल्या शरीराचा एक भाग असणारा शब्द आहे. सहावा जो शब्द आहे तो आहे तोंडपाठ. तर तोंडपाठ या शब्दामध्ये 2 शब्द आलेली आहेत. ती कोणकोणती? तर बघा, तोंड आणि पाठ हे आपल्या शरीराचे भाग असणारी शब्द आहेत. सातवा जो शब्द आहे तो आहे पोटपूजा. तर पोटपूजा या शब्दामध्ये पोट हा जो शब्द आहे तो आपल्या शरीराचा भाग असणारा शब्द आहे. आता आपण पुढील शब्द बघूयात की आपल्या शरीराचे भाग असणारे. बघा, 8वा जो शब्द आहे तो आहे पायपुसणी. पायपुसणी या शब्दामध्ये आपल्या शरीराचा जो भागाचा शब्द आहे तो आहे पाय. कोणता आहे? पाय. गालबोट. गालबोट या शब्दात सुद्धा 2 शब्द आलेली आहेत. पहिला जो आहे तो आहे गाल आणि दुसरा जो आहे तो आहे बोट. अशा प्रकारे गालबोट. 10वा जो शब्द आहे तो आहे नाकतोडा. तर नाकतोडा या शब्दामध्ये नाक हा काय झाला आहे? आपल्या शरीराचा भाग असणारा शब्द आहे आणि तो आपण आता बघितला आहे. अशा प्रकारे शरीराचे भाग असणारे शब्द आपण बघितले. आता आपण पुढे बघूयात. रंगछटा दर्शक शब्द. रंगछटा म्हणजे आपली जी रंग आहेत हिरवा, पिवळा, लाल, त्या रंगछटा दर्शक म्हणजे त्या रंगछटा दर्शवणारे शब्द कोणकोणते असतात ते आपण आता बघणार आहोत. तर बघा, रंगछटा दर्शक शब्द म्हटलं तर लाले लाल. बघा, लाले लाल यातून आपल्याला लाल रंगाचा दर्शक होतो. दुसरा काळे कुट्ट. काळे कुट्ट यातून आपल्याला काळ्या रंगाची दर्शक होते. तिसरा जो आहे शुभ्र. पांढरा जो वस्त्र असतं एखाद्या आपण पांढरे शुभ्र असे म्हणतो. चौथा जो शब्द आहे तो आहे पिवळे धम्म. यातून आपल्याला पिवळ्या रंगाचा निर्देश होतो. पुढील शब्द तांबड्या रंगाचा निर्देश होतो. निळसर. आकाश कसं असतं? निळसर दर्शक होते. 7वा जो शब्द आहे तो आहे हिरवेगार. झाड कसे असते? हिरवेगार. तर आपल्याला हिरवेगार या शब्दामधून हिरवा हा रंगाचा शब्द. 8वा जो शब्द आहे तो आहे पिवळसर. मग पिवळसर म्हणजे आपल्याला पिवळा रंग दर्शवतो. 9वा जो शब्द आहे तो आहे निळासर. तर आपल्याला निळासर असा हा रंग दर्शवतो. लालसर. 10वा जो शब्द आहे तो आहे लालसर. तर आपल्याला लाल हा रंग दर्शवतो. 11वा जो शब्द आहे तो आहे काळसर. तर आपल्याला काळा हा शब्द हा रंग तो शब्द दर्शवतो. अशा प्रकारे आपण रंगछटा असणारे शब्दाचा परिचय घेतला. आता जोड शब्द.
तुमच्या पाठामध्ये कशी एका शब्दाला दुसरा शब्द जोडून येतात, त्याला जोड शब्द म्हणतात आणि ही बऱ्याच पाठामध्ये आलेली असतात. तर त्याची आपण माहिती घेऊयात. तर बघा, जोड शब्द कोणकोणती आहेत? तर कळकळ हा झाला जोड शब्द. रडत कडत हा झाला जोड शब्द. दोन शब्द जोडले आहेत. हसत खेळत, काम धाम, वाजत गाजत. पुढील जोड शब्द बघूयात. आरडा ओरडा, सजले धजले, पुरण पोळी, मऊ मऊ, सहजा सहजी. हे झाली आपली जोड शब्द जोडून आलेली, म्हणजे एका शब्दाला दुसरा शब्द जोडून आलेली त्याला आपण जोड शब्द म्हणतो. तर बघा, अजून काही जोड शब्द बघूयात. पळा पळ, रडा रड, पडा पड, वर वर. ही झाली आपली जोड शब्द. आता आपण शब्दापासून अनेक शब्द, एका शब्दापासून अनेक शब्द कशी बनवायची ते आपण बघूयात. तर बघा, इथं काही शब्द दिले आहेत आणि आपल्याला त्यापासून अनेक शब्द बनवायचे आहेत. तर पहिला जो शब्द आहे तो आहे कपाळी. तर कपाळी या शब्दापासून कोणकोणती शब्द बनतात? इथं बघा, कळी, पाळी, पाक आणि पाकळी. अशा प्रकारे कपाळी या शब्दापासून अशी अनेक शब्द बनतात. दुसरा जो शब्द आहे तो आहे पुरणपोळी. पुरणपोळी या शब्दापासून अजून किती शब्द बनतात? तर बघा, पूर, पोळी, पुरण, रण. अशा प्रकारे 4 शब्द आपण एका शब्दापासून बनवलीत. आता आपण तिसरा शब्द बघूयात, गावभर. मग गावभर या शब्दापासून किती शब्द बनतात? तर बघा, गाव, याच्यात आहे गाव, भर, हे भर, वर, वर आणि गार, गा आणि र, गार. तर गावभर या शब्दापासून गाव, भर, वर आणि गार ही काय झाली आपली 4 शब्द तयार झाली. अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी आपण बघितली की शब्दापासून अनेक शब्द बनवणे. आता पुढची आपण ऍक्टिव्हिटी बघूयात, ती म्हणजे शब्दात लपलेले शब्द. एक शब्द दिलेला असतो आणि त्याच्यात अजून शब्द लपलेले असतात, ते आपल्याला बघायचे आहेत. तर ती कोणकोणती असतात? तर बघा, पहिला जो शब्द आहे तो आहे सामान आला. तर सामान आला या शब्दामध्ये अजून शब्द लपलेली आहेत. ती कोणकोणती आहेत? सामान आणि नाला. ही 2 शब्द सामान या शब्दामध्ये लपलेली होती. बाजारात, दुसरा जो शब्द आहे तो आहे बाजारात. तर बाजारात या शब्दात बाजार, रात, बारात, जात, बात ही शब्द लपलेली आहेत. आपण आता नेक्स्ट बघूया. तर तिसरा जो शब्द आहे तो आहे चाललीस. तर चाललीस या शब्दामध्ये किती शब्द लपलेले आहेत ते आपण बघणार आहोत. तर बघा, चाल, चालीस, लस, चालली. अशा प्रकारे आपण या शब्दातून ही दुसरे शब्द तयार केले. चौथा जो शब्द आहे तो आहे मनापासून. मनापासून या शब्दामध्ये मना, पासून, सून, पान, नासून अशा प्रकारचे ही शब्द तयार होतात. तर ही कोणती ऍक्टिव्हिटी झाली? शब्दापासून लपलेल्या शब्दातून लपलेले शब्द तयार करणे. आता आपण पुढील काही शब्द बघूयात. किती र ची रूपे असलेले शब्द. र हा शब्द कोणकोणत्या शब्दामध्ये येतात, त्याची रूपे कोणकोणती, ही आपण र ची रूपे असलेले शब्द बघूयात. तर कोणकोणती र ची रूपे असलेले शब्द? तर बघा, र ची रूपे असलेले शब्द सूर्य, चंद्र, कैऱ्या, प्राणी. आता बघा, सूर्य र, य वरती जो रफार आहे त्याला इथं र चं रूप लागलंय म्हणून सूर्य.
द्र वर काय झालंय? द्रला रचं रूप आहे. कैऱ्या याला रचं रूप आहे. प्राणी प्रला सुद्धा रचं रूप आहे. महाराष्ट्र आपला जो महाराष्ट्र आहे त्याला ला रचं रूप जोडलं आहे. पर्वत पर्वत वला रचं रूप जोडलं आहे. समुद्र समुद्र द्रला रचं रूप जोडलं आहे. प्रकाश प्रला काय केलंय? रचं रूप जोडलेलं आहे. अशा प्रकारे ची रूपे असणारी ही शब्द आहेत ती आपण बघूयात. प्रवास तर पला काय केलंय? प्र म्हणजे इथं रचं रूप जोडलं आहे. प्रकार इकडे पण प्रला काय केलंय? रचं रूप जोडलं आहे. क्रमांक क्रमांक ला रचं रूप जोडलं आहे. ग्रह ग्रह ला रचं रूप जोडलं आहे. चक्र ला रचं रूप जोडलं आहे. पूर्व पूर्व ला रचं रूप जोडलं आहे. ट्रॅक ट्रॅक ला रचं रूप जोडलं आहे. सर्व ला सुद्धा रचं रूप जोडलं आहे. आणि लास्ट जो शब्द आहे तो आहे मरकट तर ला सुद्धा रचं रूप जोडलं आहे. अशा प्रकारे आपण ची रूपे असणारी शब्द बघितली. आता आपल्याला दार शब्द जोडून नवीन शब्द तयार करणे. दार हा शब्द जोडून आपल्याला काय करायचंय? एक नवीन शब्द तयार करायचा आहे. दार हा शब्द पण होतो आणि एक प्रत्यय पण असतो. मग प्रत्यय हा शब्दाच्या शेवटी लागतो नाहीतर पहिले लागतो. मग आपण बघूया की कसे शब्द तयार करायचे ते. कसे शब्द तयार करायची? पहिला जो शब्द आहे तो आहे चमक. काय आहे? चमक. आणि याला आपल्याला लावायचंय दार तर होणार चमकदार. बघा विद्यार्थी मित्रांनो किती छान शब्द झाला चमकदार. दुसरा जो शब्द आहे तो आहे दुकान. दुकान एक शब्द आपल्याला दिला आहे तर आपल्याला काय करायचंय? दार हे शब्द लावायचा आहे तर होणार दुकानदार. तिसरा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे माल. तर माल या शब्दाला आपल्याला दार हा प्रत्यय लावून एक नवीन शब्द मिळणार आहे तो म्हणजे मालदार. समजलं? अशा प्रकारे आपण ही ऍक्टिव्हिटी बघूयात. आता आपण अजून काही शब्द बघूयात. चौथा जो शब्द आहे तो आहे चोप. तर चोप या शब्दाला आपण दार हा शब्द लावला तर आपल्याला नवीन शब्द मिळणार तो म्हणजे चोपदार. कोणता शब्द मिळणार? चोपदार. आता पाचवा जो शब्द आहे तो आहे खास. तर या खास शब्दाला आपण दार हा प्रत्यय किंवा शब्द लावला तर आपल्याला नवीन शब्द मिळणार तो म्हणजे खासदार. कोणता शब्द मिळणार? खासदार. अगदी बरोबर. आता सहावा जो शब्द आहे तो आहे आम. तर आम या शब्दाला जर आपण दार हा शब्द जोडला तर आपल्याला भेटणार आमदार. आमदार हा शब्द आपल्याला मिळणार. अशा प्रकारे आपण अजून काही शब्द बघूयात की कोणकोणती शब्द असतात. बघा सातवा जो शब्द आहे तो आहे गमती. मग गमती या शब्दाला जर दार हा शब्द लावला तर बघा गमतीदार. किती छान शब्द तयार होतो गमतीदार. रुबाब आठवा शब्द आहे रुबाब. तर रुबाब या शब्दाला जर दार शब्द हा प्रत्यय आपण लावला तर आपल्याला काय कोणता शब्द भेटतो? रुबाबदार. नववा जो शब्द आहे तो आहे वजन. तर वजन या शब्दाला आपण दार हा शब्द लावून जर शब्द तयार केला तर कोणता शब्द तयार होतो? वजनदार. अगदी बरोबर. छान. आता आपण पुढील शब्द बघूयात. बघा भाल. 10वा जो शब्द आहे तो आहे भाल. तर भाल या शब्दाला जर दार हे प्रत्यय लावले तर भालदार हा शब्द तयार होतो. 11 एट. तर एट या शब्दाला जर आपण दार हा शब्द लावला तर एटदार असा शब्द तयार होतो. आता आपण ची रूपे असलेले काही शब्द बघूयात. ही तुमच्या पाठातील एक ऍक्टिव्हिटी आहे की ची रूपे असलेले शब्द कोणकोणती. तर बघा तर ची रूपे असणारे शब्द पत्र, मित्र, सत्र, रात्र, पात्र, त्रयस्थ, वात्रट या सर्व शब्दामध्ये
त्र ची रूपे आलेली आहेत आणि त्र हे लावूनच हे शब्द तयार झाले आहेत, तर याला त्र ची रूपे आलेले शब्द असे म्हणतात. बाराखडीतील आता बाराखडीतील एकच चिन्ह नसलेले शब्द. आता बाराखडी आपण जी बघितली मागच्या लेसन मध्ये, तर त्यामध्ये एकही चिन्ह नसलेली शब्द कोणकोणती याविषयी आपण थोडीशी माहिती बघूया. तर बघा, बाराखडीतली एकही चिन्ह नसलेली शब्द ती म्हणजे एक, मन. बघा, एक याला काही चिन्ह नाहीये. मन याला पण नाही. मध, वध, मग, पण, वर आणि मध ही झाली बाराखडीतली एकही चिन्ह नसणारी शब्द, ती आपण आता बघितली. आता आपण पुढील शब्दाचा अभ्यास करूया. तो म्हणजे पणा शब्द जोडून नवीन शब्द तयार करणे. तर पणा, आता पणा हे आपल्याला शब्द जोडायचा आहे आणि नवीन शब्द तयार करायची. तर ती कशा प्रकारे ते आपण आता बघूयात. तर बघा, पणा पणा हा शब्द जोडून कसे शब्द तयार होतात. तर पहिला बघा, चांगुलपणा. बघा किती छान शब्द तयार झाला, चांगुलपणा. दुसरा आहे मोठेपणा. मोठेपणा हा काय झाला, पणा हा प्रत्यय या शब्द लावून आपण तयार केला. मोठेपणा हा शब्द आपण तयार केला. अजून आपण काही शब्द बघूयात. पणा, तर पणा हा शब्द लावून आपण लहानपणा, तिसरा जो शब्द आहे तो आहे लहानपणा, हा शब्द आपण तयार केला. चौथा, वेगळेपणा. वेगळेपणा हा शब्द सुद्धा आपण पणा हे प्रत्यय किंवा शब्द लावून तयार केला. पुढचा शब्द आपण बघूया, तो म्हणजे मोकळेपणा. दुसरा, सोपेपणा, कठीणपणा, प्रामाणिकपणा. अशा प्रकारे आपण पणा असलेले शब्द हे काय केले, बघितले. आता आपण शिकूया आनंदाने. हे तर आपण शिकलोच, पण आपण मुलांना, तुम्हाला ऍक्टिव्हिटी खूप आवडते आणि ऍक्टिव्हिटी मध्ये जर चित्र असेल तर अजूनच मजा येते. मग आपण तुमच्या पद्धतीने शिकूया आनंदाने बघूयात, की आपण गेमद्वारे, काही चित्राद्वारे, काही अजून काही नवीन ऍक्टिव्हिटीद्वारे आपण शिकूयात. तर ते कसं, तर चला आपण बघूयात. तर बघा, ही ऍक्टिव्हिटी आहे ती आहे चित्रे पहा. ल, ला, ळी या अक्षरांनी शेवट होणाऱ्या चित्रांची नावे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय, ही जी मी चित्र दिलेली आहेत, या चित्रामध्ये सर्व तुम्हाला एकदा चित्राचं निरीक्षण करायचं आणि निरीक्षण करून ल, ला, ळी या अक्षरांनी शेवट होणाऱ्या चित्रांची नावे लिहायची. तर ती कशी ते आपण आता बघूया. बघा, नावं लिहायची आहेत आपल्याला. तर आपण काय करणार आहोत, या ठिकाणी नावं न लिहिता जे चित्र ल, ला, ळी या अक्षराने सुरुवात होणार त्याला आपण गोल करूया. की उदाहरणार्थ काळा, इकडे काय ला या अक्षराने याचा शेवट झाला आहे. अजून नळ, बघा, अजून बाळ, फळा, अजून कुदळ. काय झालंय, ल या चित्राचा, ल या शब्दाचा ल या अक्षराने शेवट झाला आहे. तर आपल्याला या चित्रांचा माहिती बघायची आहे. कळी, कमळ, केळी, इथं सुद्धा काय होतं, ल याने शेवट होतो. घड्याळ, अशा प्रकारे माळ, ही झाली ल या अक्षराने शेवट होणारी शब्द. कोणकोणती, फळा, बाळ, काळा, ही
केळी, माळ, नळ, कुदळ, कमळ, कळी. ही झाली ळ या अक्षराने शेवट होणारी शब्द. सर्वांना समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो. अजून काही त्यातले शब्द असेल तर ती तुम्ही काय करायची आपल्या तुम्ही करायची. आता आपण ऍक्टिव्हिटी बघूया. तर प्रश्न गोलातील शब्द लावून नवीन शब्द लिहा. बघा, गोलातील शब्द लावून नवीन शब्द लिहायचे आहेत आणि ते कोणकोणती तर ते बघा. इथं उदाहरणार्थ इस्त्रीवाले. तर मग इस्त्रीवाले आपल्याला अजून खालचे जे शब्द दिले आहेत रिक्षा, भाजी, फळ, दारू हे शब्द आपल्याला इथं लिहायचे आहेत. तर ती बघूया आपण. बघा, रिक्षावाले, रिक्षा वाले हा एक शब्द तयार झाला. दुसरा भाजीवाले, भाजी वाले. आपण हे काय केलं वाले हा शब्द लावून नवीन शब्द तयार केला. फळवाले, फळ वाले हा एक शब्द. झाडू आले हा एक शब्द आपण तयार केला. अशा प्रकारे आपण 4 शब्द तयार केली. ती कोणती वाले हे प्रत्यय लावून. तर बघा, रिक्षावाले, भाजीवाले, फळवाले, झाडूवाले. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. आता आपण पुढील ऍक्टिव्हिटी बघूया. तर ती कोणती तर बघा, चौकटीत काही अक्षरे दिली आहेत त्यापासून आपल्याला शब्द तयार करायचे आहेत. मी तुम्हाला खूप सारी इकडे चौकटीमध्ये अक्षरे दिली आहेत आणि आपल्याला ते शब्द तयार करायचे आहेत. तर ती कशी झाडू हे 2 शब्द तयार होते. शिरीज ही ऍक्टिव्हिटी आहे. खूपच छान ही ऍक्टिव्हिटी आहे. तर बघा, आपण आता चौकटीतले काही शब्द आहेत त्यापासून आपण अक्षरे तयार करूया. तर बघा, माकड एक झालं अक्षर माकड. विळी हे दुसरं अक्षर झालं. बासरी हे झालं तिसरं अक्षर. नंतर खारीक, खारीक हे अजून एक अक्षर झालं. नंतर अजून बघा, अजून काही बघूया की पान हे एक अक्षर झालं पान. नंतर टरबूज, टरबूज तर सर्वांनाच आवडते. हे टरबूज एक अक्षर झालं. हवा, हवा हे एक शब्द झाला. म्हणजे काही अक्षरापासून आपण काय करतोय शब्द तयार करतोय. तर अशी शब्द तयार झाली. बघा, ऊस, ऊस तर सर्वांनाच आवडतो. अजून गाय, गाय सुद्धा एक या शब्दापासून एक शब्द तयार झाला अक्षरापासून. अजून बघा, अजून कोणता शब्द तयार होईल बरं? बघा, पतंग, पतंग तर सर्वांनाच आवडतो. तर पतंग हा सुद्धा एक शब्द तयार झाला. अजून कोणता शब्द तयार होतो? नळ हा सुद्धा एक शब्द तयार झाला. अजून कोण सांगेल बरं की अजून कोणता शब्द तयार होतो यामध्ये? झाली ही आपण काय केली छान शब्द अशी तयार केली. माकड काही आपल्याला अक्षरे दिली होती त्यापासून आपण शब्द तयार केली. तर माकड, नळ, विळी, बासरी, खारीक, पतंग, पान, गाय, टरबूज, हवा, ऊस अशा प्रकारे आपण ही शब्द तयार केली. आता आपण पुढील ऍक्टिव्हिटी बघूया. बघा, कुंडीवरील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द पानावर आहेत. योग्य जोड्या जुळवा व लिहा. आता मी इथं एक छोटस झाड दिलंय आणि त्या झाडावर खाली कुंडी आहे. कुंडीवर मी एक विरुद्धार्थी शब्द लिहिले आणि त्याची पानावर पण काही शब्द लिहिले, कुंडीवर पण काही शब्द लिहिले आणि त्याची आपल्याला काय करायची मग जे कुंडीवरचे शब्द आहे त्याची उत्तर पानावर आहे आणि ते आपल्याला लिहायची आहे. तर ती कशी ते आपण बघूयात. तर बघा, अनेक, अनेकचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? एक. काय होईल? एक. अगदी बरोबर. वर,
खाली वर हा झाला अनेक एक खाली वर हारणे जिंकणे जिंकणे अशा प्रकारे नंतर अजून शोधा बरं मोठा लहान आपण आताच विरुद्धार्थी शब्द बघितली उत्तर प्रश्न अशा प्रकारे फिकट गडद अशा प्रकारे आपण काय केले ही विरुद्धार्थी शब्दाची ऍक्टिव्हिटी बघितली खूप छान होती ना बघा आपण परत एकदा वाचन करूया अनेक एक खाली वर हारणे जिंकणे फिकट गडद उत्तर प्रश्न मोठा लहान अशा प्रकारे आपण ही ऍक्टिव्हिटी बघितली आता आपण पुढील ऍक्टिव्हिटी बघूयात आणि ती कोणती ते बघा तर खालील दोन फुलावरील शब्दाचे मिळून योग्य जोड शब्द तयार करा व पिशवीवर लिहा मी दोन फुलं दिले आणि खाली एक पिशवी आहे तर त्या आपल्याला काय करायचे दोन फुलामधले शब्द एक दुसऱ्याला जोडून जोड शब्द मागेच मी आता तुम्हाला जोड शब्द दाखवली तर जोड शब्द कशी असतात आपण त्याचं वाचन केलं तर आता आपण त्यावर काय करूयात ही ऍक्टिव्हिटी करूयात तर बघा आता इथं बरेच शब्द दिले पुरण गोड गोड खाऊन इकडे काम आणि इकडे पण काही शब्द दिले दुसऱ्या फुलामध्ये धाम तिकडे पिऊन गरीब धोड पोळी तर आपल्याला काय करायचंय दोन्ही फुलातील शब्द जोडून एक जोड शब्द तयार करायचा आहे तो कसा तर ते आता आपण बघूयात की बघा पुरण हा एक शब्द आहे तर आपण इकडचा घेतला पोळी तर शब्द तयार झाला पुरणपोळी पोळी बघा झाला एक जोड शब्द तयार पुरणपोळी गोड धोड गोड धोड हा एक शब्द तयार झाला नंतर इकडे तिकडे इकडे तिकडे हा एक शब्द किती छान ऍक्टिव्हिटी आहे ना नंतर बघा अजून तुम्हाला कोणता शब्द दिसतोय काम धाम तर काम आणि धाम हा एक शब्द तयार झाला आता अजून आपण बघूया अजून आपले कोणते शब्द राहिले ते खाऊन शब्द तयार झाला खाऊन पिऊन हा एक शब्द आपला तयार झाला अशा प्रकारे आपण ही ऍक्टिव्हिटी घेतली तर बघा कोणकोणती जोड शब्द तयार झाली तर बघा पुरणपोळी गोर गरीब हा पहिलेच ते होता तो आपण पण म्हणजे गोर हा इकडे एक शब्द होता आणि गरीब इकडे एक शब्द होता तर पुरणपोळी गोड गरीब इकडे तिकडे काम धाम खाऊन पिऊन गोड धोड अशा प्रकारे आपण हे शब्द बघितली आता आपण जरा पुढील ऍक्टिव्हिटी बघूया ती म्हणजे आपल्याला फक्त शब्द वाचन बघायचे आहे तर बघा या ऍक्टिव्हिटी मध्ये शब्द वाचा आणि त्याचा वाक्य बनवा पाऊस आहे आणि पावसासोबत अशा प्रकारची शब्द येतात तर बघा पाऊस टपटपणारा पाऊस मुसळधार पाऊस भुरभुर पाऊस जोरदार पाऊस दमदार पाऊस रिमझिम पाऊस अशा प्रकारे हे पावसासोबत आलेले शब्द आपण वाचन केले तर अशा प्रकारे तुम्हाला पावसासोबत आलेले शब्द सुद्धा वाचन करायचे आहे ते आपण आता बघितले इकडे आपण बोलातील शब्द आहेत आणि ते जोडून आपल्याला काय करायचे आपल्याला शब्द करायचे आहे तर गोलातील शब्द वाचन करावायचे आहे तर कोणकोणती शब्द आहेत तर बघा इकडे गोलामध्ये एक शब्द दिले चेंडू आणि बाकीकडे मी बरेच शब्द अजून दिले आहेत तर बघा चेंडू विकत घेणे चेंडू विकणे हा पहिला शब्द झाला चेंडू विकत घेणे हे झालं वाक्य
चेंडू विकणे हे दुसरं, चेंडू फेकणे तिसरं, चेंडू टाकणे, चेंडू झेलणे, चेंडू उचलणे, चेंडू उडवणे, चेंडू फडकवणे. अशा प्रकारे आपल्याला एका चेंडूपासून बरीच वाक्य आपण बनवू शकतो. तर अशा प्रकारे आपण एका शब्दापासून अनेक वाक्य बनवू शकतो. ही आपली ही आपण ऍक्टिव्हिटी बघितली. आता आपण पुढे बघूया जोड शब्द. आपल्या पाठामध्ये बघा जोड शब्द म्हणजे काही काही जोड शब्द एक जोड शब्द दुसऱ्या जोड शब्दाला जोडून येतो, तर काही जोड शब्द अक्षरांनी जोडलेली असतात. तर कोणकोणती ते आपण बघूया. तर बघा इथं अक्षराला अक्षर जोडलेलं असतं त्याला सुद्धा जोड शब्द म्हणतात आणि दोन जोड शब्द एकत्र येलं याला सुद्धा जोड शब्द म्हणतात. तर बघा सुट्टी, खुश, चक्कर, लख्ख, बग्गी, गच्च, सज्जन, लठ्ठ, उडान, अण्णा, पत्ता, कथ्थक, जिद्द, घट्ट, अन्न, गप्पा, झिम्मा, अय्या, गल्ली आणि सव्वा. ही झाली जोड शब्द. पण ही कोणती जोड शब्द आहे? काही अक्षर एकाला एक जोडलेली आहेत. त्याला जोड शब्द ही आपण जोड शब्द म्हणतो. या शब्दाचं वाचन मुलांनो तुम्ही करावायचं आहे. स्वाध्याय. तर आता स्वाध्याय हा आपल्याला बघायचा आहे. तर तो कोणता? तर बघा मी इथं काही अक्षरे दिली आहेत. काय दिली आहेत? दिलेल्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द लिहा. काही अक्षरे दिली आहेत जसं श, द, अ, स, न, त, क आणि म. तर ह्या सर्व अक्षरापासून तुम्हाला 4-4 शब्द तयार करावयाचे आहेत. उदाहरणार्थ श, शरद, श, शतक, श, शर्यत, श, शामृग. अशा प्रकारे तुम्हाला ह्या बाकीचं जे आहे ते आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये तुम्ही काय करणार आहात? मराठीच्या पुस्तकामध्ये किंवा वहीमध्ये तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेणार आणि हे शब्द तयार करणार. एका शब्दापासून 4 शब्द तयार करणार आणि ही काय झाली मग अक्षरापासून शब्द तयार करण्याची ऍक्टिव्हिटी झाली. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.